पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी अनेक लोक धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देतात. पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. रविवारी लोणावळ्यात भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तामिनी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला. हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. स्वप्नील धावडे असे या तरुणाचे नाव आहे. स्वप्नील जिम मधील 32 लोकांच्या ग्रुप बरोबर शनिवारी तामिनी घाटातील प्लस व्हॅलीला येथे आला होता. दरम्यान स्वप्नीलने उंचावरून धबधब्यात उडी मारली, पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो अडकला आणि वाहून गेला. व्हिडिओत तो बचावासाठी बरेच प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की वाहून गेला. घटनास्थळी शेलार मामा रेस्क्यू टीम, सागर रेस्क्यू टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर त्याचा मृतदेह मुळशी रेस्क्यू टीम आणि पौड पोलिसांना मिळाला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.